हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेडगेवार स्मृती भवनला दाखल झाले. तर संघातर्फे आज बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हेडगेवार स्मृती भवनला भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेचे सगळ्या आमदारांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. अनेक आमदार हे पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दाखल झालेले आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात या बौद्धिकालाही सुरुवात होईल. मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत, मात्र अजून तरी एकनाथ शिंदे दिसलेले नाहीयेत. मात्र शिवसेनेचे अनेक आमदार या स्मृती भवनात दाखल झालेले आहेत. आपण ही थेट दृश्य बघतोय नागपूरच्या हेडगेवार स्मृती भवन इथून. नवल थोड़ा साइड दे. नवल माल्यार बाय 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 बाय. नवल साइड दे. फोटो बाजूला हो. फोटो ए भाई ए प्रतीक. तर आतापर्यंत या बौद्धिकासाठी कोणकोणते आमदार दाखल झालेत हे देखील मी तुम्हाला सांगते. दिलीप बोरसे, काशीराम पावरा, मूर्ची पटेल, विजय शिवतारे, अतुल भोसले, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकज भोयर, अमित साटम हे सगळे आमदार आता दाखल झालेले आहेत. त्यासोबतच योगेश सागर, अर्जुन खोतकर, चरणसिंह ठाकूर, चित्रा वाघ, अर्जुन खोतकर, मंगलप्रभात लोढा, मेघना बोर्डीकर, श्रीकांत भारतीय, अशोक उईके या सगळ्या आमदारांनी उपस्थिती लावलेली आहे. निलेश राणे आणि नितेश राणे हे बंधू देखील दाखल झालेले आहेत. शिवेंद्रराजे भोसले, अमित गोरखे, शंकर जगताप, बबनराव लोणीकर, तुकाराम काते, योगेश कदम, राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष हे देखील दाखल झालेले आहेत. मात्र अजूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीची प्रतीक्षा आहे. या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत. रजत, मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत, थोड्याच वेळात बौद्धिकाला सुरुवात होईल, मात्र उपमुख्यमंत्री अजून काही आलेले दिसत नाहीयेत. निश्चितच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झाले आहे आणि भाजप आणि शिवसेनेचे अनेक मंत्री आणि सोबतच बहुतांशी आमदार जे आहेत ते सकाळपासूनच संघाच्या रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरात दाखल झालेले आहे आणि आद्य सरसंघचालक आणि द्वितीय सरसंघचालक यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आणि संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आता महर्षी व्यास सभागृहामध्ये सर्वांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी ज्याला आपण बौद्धिक म्हणू शकतो अशा पद्धतीने संघ कार्याची माहिती जी आहे आणि आता यावर्षी संघाने आपले 100 वर्ष पूर्ण केले त्या अनुषंगाने संपूर्ण कार्यक्रमाची माहिती जी आहे ती सर्व लोकप्रतिनिधींना दिली जाईल. मात्र अजूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले नाही. त्यांच्या पक्षाचे अनेक मंत्री जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. दादा भुसे या ठिकाणी पोहोचले आहेत, प्रकाश आंबेडकर आहेत, अर्जुन खोतकर आहेत आणि इतर अनेक आमदार सुद्धा पोहोचले. मात्र अजूनही एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले नाही. थोड्या वेळात एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचतील अशी अपेक्षा आहे. रजत, राष्ट्रवादीची देखील खूप चर्चा होत होती. कालपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार जाणार की नाही या संदर्भात चर्चा सुरू होती, मात्र त्यांना निमंत्रणच देण्यात आलेले नाहीये. यामागचं कारण समजू शकलंय का? राष्ट्रवादी काँग्रेसला मागच्या वर्षी निमंत्रण होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील 2 आमदार या संघस्थानी उपस्थित झाले होते. मात्र इतरांनी सर्वांनी इथे येणं टाळलं होतं. त्यामुळेच कदाचित यंदा राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलं नसावं अशी शक्यता आहे. महायुती असेल किंवा संघ पदाधिकारी असतील कोणीही या संदर्भात उघडपणे बोलत नाहीये. मात्र ज्या अर्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे आजही कुठलेही आमदार या ठिकाणी दिसून येत नाहीये त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसला यंदा निमंत्रण नाही आहे ही जी काही माहिती सूत्रांकडून समोर आली होती त्याच अनुषंगाने सर्व घडामोडी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला कुठेतरी संघासोबतची जवळीक जी आहे ती राजकीय दृष्टिकोनातून अडचणीची वाटत असेल. कदाचित त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी किंवा आमदारांनी या ठिकाणी येणं टाळलं असावं. मात्र नक्कीच यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणीही आमदार आणि मंत्री या ठिकाणी आलेले नाही आणि त्यांना निमंत्रण नाही आहे.
रजत, आणखी एका गोष्टीविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची प्रतीक्षा आहे. असं असताना आणि राज्याचं अधिवेशन आज संपत असताना आजच्या बौद्धिकाला किती महत्त्व आहे? नक्कीच हे जे बौद्धिक आहे ते जे आहे ते महत्वाचे असते आणि संघाच्या संपूर्ण कार्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी दिली जाते आणि सोबतच हे सर्व आमदार जे आहेत ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे त्यांच्या भागामध्ये कोणते कामं संघाने करणं अपेक्षित आहे, कोणत्या कामांना प्राधान्य देणं अपेक्षित आहे, हे असा एक समन्वयाचा हा संपूर्ण भाग असतो आणि त्याच अनुषंगाने हे संपूर्ण कार्यक्रम गेले अनेक वर्ष घेतले जात आहे आणि यंदा जेव्हा संघ 100 वर्ष पूर्ण करून पुढची जी वाटचाल आहे ती संघ नव्या शताब्दीची वाटचाल जी आहे ती संघ सुरू करताय, तर त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचं महत्त्व, या आयोजनाचं महत्त्व वाढलेलं आहे. रजत, आजच्या बौद्धिकाचं एकूण स्वरूप कसं असणार आहे? किती वेळ हे बौद्धिक चालेल? किती वाजता बौद्धिकाला सुरुवात होईल? जे आमदार, मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी समाधीचे दर्शन घेतले आहेत. त्यानंतर सर्व लोकप्रतिनिधी सध्या महर्षी व्यास सभागृह जो आहे त्या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत आणि थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी जो एक रीतसर कार्यक्रम असतो त्याला सुरुवात होईल. साधारणपणे एक 20 ते 25 मिनिटं हे कार्यक्रम चालतं. मागच्या वेळेला संघ कार्याची माहिती देणारी एक पुस्तिका जी आहे ती सर्व लोकप्रतिनिधींना देण्यात आलेली होती आणि त्याच पद्धतीने हा कार्यक्रम यंदाही पार पडेल. मात्र याच्यामध्ये संघाचे वरिष्ठ कोणीही नेते किंवा पदाधिकारी नसतात. नागपूर आणि विदर्भ पातळीवरचे जे संघाचं काम पाहणारे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित असतात आणि तेच लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांना विविध संघ कामांची माहिती देतात आणि सोबतच त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भातली चर्चाही करतात. मात्र या सगळ्या आमदारांना नेमकं मार्गदर्शन कोण करणार आहे? ज्या पद्धतीने आजवरची एक प्रथा परंपरा राहिलेली आहे की संघाचे कोणीही वरिष्ठ पदाधिकारी ज्यांना आपण राष्ट्रीय पातळीवर ओळखतो ते या कार्यक्रमामध्ये नसतात. संघाचे जे नागपूर महानगरचे जे विविध पदाधिकारी किंवा संघाच्या विदर्भ संपूर्ण क्षेत्राचे जे काही पदाधिकारी ते या ठिकाणी उपस्थित होत असतात आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे पार पडत असतो. तो त्याच परंपरेनुसार यंदाही संघाच्या नागपूर महानगर आणि विदर्भ पातळीवरील जे पदाधिकारी आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच रजत, या संदर्भातले अपडेट जाणून घ्यायचेच आहेत. मात्र आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांनाही दृश्य दाखवतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेत, इतर आमदारही पोहोचले आहेत. मात्र प्रतीक्षा आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची.